थंडी पडायला सुरुवात झाली की आपल्याला सूप प्यायची इच्छा होते। आता सूप पिण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही आहे, घरच्या घरी आपण बनवतोय वेज मंचाव सूप। आणि याबरोबर ह्या क्रिस्पी नूडल्स मी डीप फ्राय न करता ओव्हनमध्ये फक्त 1 चमचा तेलामध्ये अशा छान क्रिस्पी करून घेतल्यात। तर सगळ्यात आधी आपण सूपसाठी इथे व्हेजिटेबल स्टॉक बनवूया। तर यासाठी इथे मी 1 लिटर पाणी घेतलं आहे। यामध्ये कोबीची पानं, भाज्यांच्या साली, देठ, सगळं जे भाज्यांचं वेस्ट आहे ते आपण या पाण्यामध्ये घालणार आहोत। तर इथे मी कोबीच्या पानं घेतली, याबरोबरच गाजर मी सोलून घेते। इथे मी कोथिंबीरचे देठ स्वच्छ धुवून यामध्ये घातलेत आणि कांद्याच्या सालीसुद्धा घातल्यात। आता हे आपल्याला 15 ते 20 मिनटं पाणी उकळून घ्यायचं आहे। दुसऱ्या गॅसवरती इथे मी पाणी गरम करत ठेवलं होतं। पाणी उकळल्यानंतर यामध्ये नूडल्स घालायचे आहेत, 2 मिनटं उकळून घ्यायचे आहेत आणि चाळणीमध्ये काढून पाण्याखाली धरायचे आहेत, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि ओव्हर कुक होणार नाहीत नूडल्स। आता ह्या नूडल्स आपण निथळत ठेवूया। तर इथे पहा, नूडल्स मी अशा चाळणीमध्ये निथळत ठेवल्यात। इथे व्हेजिटेबल स्टॉकसुद्धा तयार आहे। 15 ते 20 मिनटं मी हे उकळून घेतलं आहे, गाळून घेऊया। इथे आता मी भाज्या चिरून घेते। कोबी मी इथे चॉपरमध्ये अगदी बारीक असा चिरून घेतला आहे। याबरोबरच उरलेल्या भाज्यासुद्धा आपल्याला चिरून घ्यायच्यात। इथे मी चॉपरमध्ये चिरून घेते। इथे मी सगळ्या भाज्या चिरून घेतल्यात। यामध्ये गाजर, शिमला मिरची, त्यानंतर फरसबी, कोबी आणि मी पातीचा कांदा चिरून घेतला आहे। सूप बनवूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घातले। आता चिरलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत। इथे मी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्या आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्यानंतर भाज्या आपल्याला परतून घ्यायच्यात। गॅस मोठा करायचा आहे आणि मोठ्या फ्लेमवरती छान अशा या क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायच्यात। भाज्या आपल्याला इथे जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्याशा सॉफ्ट झाल्या की यामध्ये सॉस घालायचे। तर इथे मी 2 चमचे सोया सॉस घातला, 2 चमचे चिली सॉस घातला आणि 1 चमचा मी टोमॅटो केचप घातला आहे। सॉस भाज्यांबरोबर मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेला व्हेजिटेबल स्टॉक टाकायचा आहे। आता सूपला घट्टसरपणा येण्यासाठी यामध्ये कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालायची आहे किंवा ही स्लरी घालायची आहे। तर 1 चमचा कॉर्नफ्लॉरमध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि हे मिक्स करून आता यामध्ये घालायचं आहे। सतत ढवळत असं घालायचं, नाहीतर कॉर्नफ्लॉर खाली जाऊन बसतं, म्हणून एका हाताने असं हे ढवळायचं आहे आणि दुसऱ्या हाताने कॉर्नफ्लॉरची पेस्ट घालायची आहे। याला आता उकळी काढायची आहे। तर इथे याला उकळी आली आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं आणि अर्धा चमचा मी जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली। 1 चमचा व्हिनेगर घातला आहे। तर हे आपलं वेज मंचाव सूप तयार झालं आहे। कांद्याची पात घातले आणि कोथिंबीर घातले। यावरती तुम्ही बटरसुद्धा घालू शकता, अर्धा चमचा, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। इथे मी घातलेले नाही आहे। सूप तयार आहे। आता आपण नूडल्स ओव्हनमध्ये छान क्रिस्पी करून घेऊया। यावरती मी 1 चमचा तेल घातलं आहे, सगळ्या नूडल्सला लावून घेतलं आहे। ओव्हन मी 180 डिग्रीवरती प्रीहीट करून घेतला आहे। आता या नूडल्स आपण ओव्हनमध्ये ठेवूया। 15 मिनटं हे आपल्याला बेक करून घ्यायचे आहेत। खूपच कमी तेलामध्ये मस्त क्रिस्पी नूडल्स तयार होतात। तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता। तर इथे पहा, 15 मिनटानंतर नूडल्स इथे छान क्रिस्पी झाले आहेत। वेज मंचाव सूप आणि क्रिस्पी नूडल्स तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।